हॅलो, माईक चेक 1 2 3 4. आवाज येतो आहे बरोबर? नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यायलो नाही, देवाची कृपा, अल्कोहोलिक्स अनानसच्या कार्यक्रमाची मदत. आजची तारीख आहे 14 सप्टेंबर 2025 आणि विषय आजचा आहे मध्यपाशातून आध्यात्मिकतेकडे. आणि कल्याण समूहाने 58 वर्ष पूर्ण केलेली आहेत, त्याबद्दल सर्व सभासदांचं अभिनंदन. ईश्वरचरणी प्रार्थना की असाच हा ग्रुप चालू राहू दे आणि आजूबाजूच्या सर्व मद्यपींपर्यंत हा संदेश जाऊ दे. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक्स अनानसचा निरोप. डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ, माझे वडील आणि सुभाष के, भिवंडी समूहाचे सभासद, या तिघांच्या मदतीने मला हा संदेश मिळाला. पहिली 5 वर्ष गपचूप दारू प्यालो, कोणाला कळलंच नाही. नंतरची 6 वर्ष सगळ्यांना कळेल अशी दारू प्यालो. म्हणजे कळलं असेल, माझ्यासारखा जो कोण बसला असेल त्याला कळेल की सगळ्यांना कळेल अशी दारू आणि गपचूप दारू. हा प्रवास मधला कसा झाला असेल माझा तुम्ही समजू शकता. शारीरिक नुकसान झालं, नाकातनं रक्त पडलं, सलाईन लावायला लागली, डॉक्टरकडे जावं लागलं, अनेक गोष्टी झाल्या. आर्थिक नुकसान झालं, वडिलांचे पैसे जॉईंट अकाउंटमध्ये होते ते सगळे दारू पिण्यात घालवले. पार्टनरशिपमध्ये धंदा होता आणि तिथे पैसे चोरले, ढापले, त्याची दारू प्यालो आणि आर्थिक नुकसान झालं, जे नंतर त्रास झाला त्याचा, फेडायला लागले आणि ऐकून घ्यायला लागलं. त्याच्यानंतर व्यावसायिक नुकसान झालं. माझी जगण्याची पद्धत जी आहे ते, तुझ्या बापाची पितो का, तेवढे मागितलेत का 50 रुपये, कायला मला सांगतो तू. ही जगण्याची पद्धत असल्यामुळे तीच व्यावसायिक जीवनात वापरल्यामुळे अनेक ठिकाणी नोकऱ्या सोडल्या, अनेक ठिकाणी उद्धटपणे भांडणं झाली आणि त्याचा पुढे त्रास झाला. त्यामुळे व्यावसायिक नुकसान झालं. दारू पिण्यामुळे पार्टनरशिपमधल्या धंद्यातनं हाकलून देण्यात आलेलं होतं. कौटुंबिक नुकसान झालं. सुदैवाने माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलेलं नव्हतं. माझं लग्न अल्कोहोलिक्स अनानसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर झालेलं आहे. त्याच्यामुळे पण घरामध्ये त्रास, आईला, वडिलांना, आजीला, बहिणीला भरपूर त्रास झालेला आहे आणि त्याची भरपाई प्रत्येक गोष्टीची करता येतेच असं नाही. मी एक साधं उदाहरण सांगतो की पुण्याला मी गेलो होतो सगळ्या नातेवाईकांबरोबर. चुलत बहिणीचं लग्न होतं आणि पूर्वी वराड घेऊन जायची पद्धत असायची. त्यामुळे डोंबिवलीला काका राहायचे. डोंबिवलीहून एक बस बुक केली होती STची, त्यात बसून आम्ही सगळेजण 40-50 लोक गेलो होतो. येताना मी फुल टाईट होतो आणि माझ्या अंगात अमिताभ बच्चन आला होता. बॉम्बे टू गोवामध्ये तो नाचतो तसा. त्यामुळे दारू पिऊन उलट्या करत वाकडा तिकडा नाचत होतो आणि माझे आईवडील खाली मान घालून बसले होते. कोणीतरी मला समजावून सांगायचा प्रयत्न करतो, मी त्याच्याच अंगावर खेकसलो. त्याच्यामुळे 50 नातेवाईकांमध्ये आपला मोठा मुलगा दारू पिऊन नाचतो आहे हे त्यांना सहन करावं लागलं आणि त्याचा त्यांना खूप त्रास झाला. खाली मान घालून ते पुढचे 6 तास खाली मान घालून बसलेले होते. अल्कोहोलिक्स अनानसच्या मीटिंगमध्ये मला आणला गेला. पहिल्या दिवशी सनतभाई, आत्ताच वारले सनतभाई आपले, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, त्यांनी मद्यपाश आजार सांगितला. मी म्हटलं तुम्हारे पास क्या प्रूफ आहे. अण्णांनी सुदैवाने सांगून ठेवलं होतं सगळ्यांना, सरांचा पोरगा येणार आहे आणि तो जास्त शहाणा आहे. त्याच्यामुळे ते पटकन म्हणाले की तू एक काम कर, पुढच्या मीटिंगला ये, तुला मी प्रूफ देतो. त्यामुळे मला पुढच्या मीटिंगला त्यांनी पॅम्पलेट दिलं, व्हरायटीज ऑफ 3 टॉक्स बाय बिल डब्ल्यू टू मेडिकल सोसायटीज, आणि त्याच्यात मद्यपाश आजार कळला मला. 20 प्रश्न घेतले, डॉक्टरांशी बोललो आणि निर्णय घ्यायची वेळ आली. दारुड्याला निर्णय घेण्यापूर्वी दारू प्यावी लागते. तसं मी पण दारू प्यालो. 9 ऑक्टोबर 1989 या दिवशी पुरी धुलाई करून घेतली आणि 10 ऑक्टोबर 1989 मंगळवार, दसऱ्याचा दिवस होता, भिवंडी ग्रुपच्या मीटिंगला चंद्रकांतच्या घरी गपचूप जाऊन बसलो. त्या दिवसापासून आता मला 35 वर्ष 11 महिने आणि वरती काही दिवस झालेले आहेत. दारूपासून मी दूर आहे. सगळ्या 35 वर्षाची स्टोरी खूप मोठी होईल आणि चमत्कार बरेच झालेले आयुष्यामध्ये. 9व्या पायरीच्या नंतर आश्वासनं जो देतो की ज्या गोष्टी मी स्वतःसाठी करू शकत नव्हतो त्या परमेश्वर माझ्यासाठी करतो. त्यामुळे या 35 वर्षाचा प्रवास हळूहळू उलगडायचा प्रयत्न करीन. आजचा विषय आहे मद्यपाशातून आध्यात्मिकतेकडे. एक विनंती आहे, कृपया फोटो काढू नका.
तुम्हाला जर वाटत असेल मी चिकना आहे आणि माझा फोटो काढला पाहिजे तर आपण बाहेर जाऊ किंवा इकडे उभे राहा, हा बोर्ड आला नाही पाहिजे एवढीच विनंती आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. फोटो मी चिकना आहे मला माहिती आहे, कारण माझी आई पण छान दिसायची, कारण मी चिकना आहे वयाच्या 66व्या वर्षी, तर तुम्ही माझ्याबरोबर सेल्फी घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण इथे फोटो काढू नका. रेकॉर्डिंग मी करतोच आहे, ते मी यूट्यूबवर टाकेन. बऱ्याच लोकांना यूट्यूब माहीत असेल, ज्यांना नसेल माहिती त्यांना सांगतो. यूट्यूबच्या सर्चमध्ये जा, ए आणि शेअरिंग 2 शब्द टाकले की पुढे श्रीधर बंबई, श्रीधर मुंबई असे 2 ऑटोमॅटिकली येतील. सबस्क्राईब करा. तुम्हाला मराठीमध्ये 150 आहेत आणि हिंदीमध्ये 50 आहेत, त्यामुळे 200 ऑडिओ 40 मिनटाचे आहेत. झोप येत नसेल तर ऐकायची, छान झोप लागते असं अनेक लोकांनी सांगितलेलं, काही प्रॉब्लेम नाही. झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा रेकॉर्डिंग ऐकलेलं काय वाईट तिच्या आईला, त्यामुळे बिंदास ऐकत जा. आध्यात्मिकता म्हटल्यानंतर पहिल्यांदा मला जेव्हा फोन करून मिलिंदने सांगितलं तेव्हा माझ्याच अंगावर काटा आला होता, कारण गेल्या 35 वर्षात मी एकदाही आध्यात्मिक ह्या विषयावर बोललेलो नाही. कारण बऱ्याचशा सभासदांचा जसा समज असतो तसा माझाही होता की हे काय आपल्या बापाजीने झेपणारं प्रकरण नाही. त्याच्यामुळे पहिलं फोन केला मी माझ्या स्पॉन्सरला. मी म्हटलं अरे हे काय करायचं सांग तिच्या आईला, मी कधी केलेलं नाही शेअरिंग. त्याच्यामुळे त्यांनी काही मार्गदर्शक तत्त्व दिली. पुस्तक उघडून पाहिलं, बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये 2-3 अनुभव बघितले आणि मग स्वतःच्या अनुभवाची सांगड घालून सांगायचा प्रयत्न केला. बहुंशी आपण अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये बघतो की आध्यात्मिकतेवरती बोलणारी एक विशिष्ट लोकच असतात. मी पहिल्यांदाच करतो आहे, मी काय त्यातला नाही, पण बऱ्याचदा आध्यात्मिकवरती 30 माणसं शेअरिंग करत असतात आणि 90% तेच शेअरिंग करत असतात. पण समोरची जनता जनार्दन बदललेली असल्यामुळे दर 5 वर्षांनी नवीन पिढी येते, त्याच्यामुळे ते धकून जातं. मला पहिला प्रश्न पडला आध्यात्मिक म्हणजे काय, आणि त्याच्याकरता मला पुस्तक उघडायला लागलं. पुस्तक उघडल्यानंतर मला जावं लागलं परिशिष्ट 2 आध्यात्मिक अनुभव. बिल डब्ल्यूनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आध्यात्मिक अनुभव आणि आध्यात्मिक जागृती, स्पिरिच्युअल अवेकनिंग आणि स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स, हे जे शब्दप्रयोग ह्या पुस्तकात म्हणजे बिग बुकमध्ये आलेले आहेत त्यांचे काळजीपूर्वक वाचन केल्यावर तो पुढे म्हणतो मध्यपाशातून सुधारण्यासाठी पुरेसे व्यक्तिमत्वातील बदल दाखवतात. त्यामुळे धर्माला, थिओलॉजीला, देवाला अभिप्रेत असलेलं आध्यात्मिक बिल डब्ल्यू आपल्याला झेपणार नाही म्हणून सांगत नाही. तो सांगतो दारू पिण्यासाठी तुझ्यामध्ये जो काय बदल झालेला आहे तो बदल म्हणजे तुझ्यासाठी आध्यात्मिक अनुभव आहे. व्यक्तिमत्वातील बदल किंवा धार्मिक अनुभव हे अचानक व नेत्रदीपक बदलच्या स्वरूपाचे असलेच पाहिजेत असे अनेक वाचकांना आमच्या पहिल्या छपाईनंतर वाटले होते. हे खरे आहे, पण हा निष्कर्ष चुकीचा आहे. म्हणजे आध्यात्मिक अनुभव हा अचानक होतो, 1 मिनिट काहीतरी थंड वारा आला, प्रकाश दिसला आणि मग काहीतरी आपण बऱ्याचदा बघतो ती कुठली तरी देवात अंगात आलेली बाई असते, ती अशी बोट लावते आणि मग सगळेच जण घुमायला लागतात. त्यामुळे असं नेत्रदीपक आणि अचानक बदल होतो असंच आध्यात्मिकच्या बाबतीत नाही. म्हणून बिल डब्ल्यू पुढे म्हणतात मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स शैक्षणिक स्वरूपाचे म्हणतात तसे आहेत, कारण ते मोठ्या कालखंडामध्ये हळूहळू विकसित होतात. म्हणजे लग्नाला 20-25 वर्ष झाल्यानंतर मी जेव्हा मुलीकडे गेलो तेव्हा मुलीने आईला विचारलं की हे हल्ली बरे का वागतात. सोबरायटी तोपर्यंत 25 वर्ष झालेली होती. त्याच्यामुळे हा बदल हळूहळू होतो आणि तो दारुड्यापेक्षा दारुड्याच्या घरच्या लोकांना लवकर जाणवतो. पण तो टिकतोच असं नाही. अचानक अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही जी काय आध्यात्मिकतेची भेळ बनवलेली आहे किंवा फालुदा बनवलेला आहे त्याच्यामध्ये अनेक रसायनं आहेत. ती कोणती रसायनं आहेत ते आपण पहिले समजून घ्यायचा प्रयत्न करूया. आणि पहिला प्रश्न जो आहे तो असा आहे की बहुंशी सभासद सांगतात आपल्याला आध्यात्मिकतेतलं काय कळत नाही, आध्यात्मिक बदल झाला आहे की नाही मला माहीत नाही. त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधायचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिलं शोधून काढूया ते म्हणजे AB थॅचर नावाचा जो आपला -1 नावाचा सभासद होता. -1 म्हणजे बिल डब्ल्यू पहिला, म्हणून त्याला मी -1 नंबर देतो. बिल डब्ल्यूला ज्याने मेसेज दिला तो AB थॅचर. त्याने बिल डब्ल्यूला हॉस्पिटलमध्ये असताना एक पुस्तक आणून दिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस. त्याचं लेखक होता विल्यम जेम्स.
आता हे पुस्तक माझ्या सोबरायटीच्या सुरुवातीच्या कालावधी मला बऱ्याच लोकांनी दिलेलं होतं, सतीशने दिलं होतं, गुरुजींनी दिलं होतं, पण ते काय माझ्या डोसक्यात काय घुसलं नाही. त्याच्यामुळे मी ते सोडून दिलं, कारण ते 1830 साली लिहिलेलं पुस्तक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या आपल्या भेजात काय घुसण्यासारख्या नाही आहेत. ह्या निर्णयापर्यंत मी आलो आणि मी तो सोडून दिलं होतं. पण आपला कल्पेश नावाचा एक पुण्याचा सभासद आहे, तो तंत्रस्नेही आहे आणि वाङ्मयामध्ये रुची घेणारा असल्यामुळे तो इंटरनेटवरती जाऊन त्याचं काहीतरी भाषांतर केलं. ते भाषांतर पण माझ्या डोसक्यात काय घुसलं नाही मराठीतलं. मग त्यांनी AI ला विचारून त्याच्यामधनं काही गोष्टी काढल्या. तर त्याच्यामध्ये विल्यम जेम्स काय सांगतो जे माझ्या डोक्यात घुसलेलं नाही, पण ते काय आहे ते आपल्याला ऐकून घ्यायला काय हरकत आहे. तो 2 गोष्टी सांगतो. एक सांगतो कन्व्हर्शन म्हणजे बदल व्हावा, आणि दुसरं सांगतो मिस्टिसिझमचा अर्थ त्यांनी केला आहे रहस्यवाद. त्याच्यात काय डोसक्यात घुसत नाही. अवर्णनीयता, इनइफेबिलिटी, ज्ञानप्राप्ती, नोएटिक क्वालिटी, क्षणिकता. तुम्हाला समजत असेल तर तुम्ही नंतर घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. नियंत्रणाबाहेर पॅसिव्हिटी. त्यामुळे मिस्टिसिझम काय मला कळलं नाही, पण त्याचं कन्व्हर्शन जे आहे ते कन्व्हर्शन प्रत्येक दारुड्यामध्ये झाल्याशिवाय तो दारूपासून दूरच राहू शकत नाही, असं विल्यम जेम्सचं म्हणणं होतं. त्यांनी अनेक लोकांचे अनुभव ऐकलेत आणि ही लेक्चर्स आहेत, ती लेक्चर्स त्यांनी कंपाईल केलेली आहेत. तो खूप मोठा माणूस होता, पण आपल्याला त्यातनं काय घेतलेलं होतं बिल डब्ल्यूने आणि आपल्याला जे 12 पायऱ्यांच्या स्वरूपात दिलेलं आहे तेच आपण बघायचा प्रयत्न करूया. तर पहिली गोष्ट त्यांनी सांगितलं की कन्व्हर्शन बदल झाल्याशिवाय तुमची दारू सुटणार नाही. आता हे ऐकल्यानंतर आपण दुसरा प्रसंग बघूया. बिल डब्ल्यू हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेलं आहे 11 नोव्हेंबर 1934 आणि डॉक्टर विल्यम डी सिल्कवर्थ त्याच्या बायकोला सांगतायत की हा एक तर येडा मरेल न तर वेडा होऊन जाईल. आणि तो तिथे वरती बसून गुडघे टेकतो. चर्चमध्ये आपण जसे गुडघे टेकतो तसं तो गुडघे टेकतो आणि तो सांगतो, हे परमेश्वरा तू असशील तर तुझं अस्तित्व दाखव. कारण तोपर्यंत त्याची धुलाई बरीच झालेली होती. त्याची अनेक ऑक्सफर्ड ग्रुप झाला होता, व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्स सगळं झालं होतं, त्याचं काय होत नव्हतं. आणि तो म्हणतो की मी जेव्हा असं परमेश्वराला आळवलं हात वर करून की परमेश्वरा तू असशील तर तुझं अस्तित्व दाखव, आणि त्याच्यानंतर मग थंडगार वारा आला, पण तो वारा हवेचा झोत नव्हता, तो स्पिरिटचा झोत होता. मला प्रकाश दिसला आणि ह्या सगळ्यामध्ये मला जाणीव झाली की माझ्यामधलं ऑब्सेशन दारूचं गेलेलं आहे, माझ्यात काहीतरी बदल झालेला आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर सिल्कवर्थ यांना बोलवण्यात येतं. आता विचार करा, डॉक्टर सिल्कवर्थने सांगितलं असतं, हे झापा मारली असते, आपल्या KEMला झापड मारतात आणि सांगतात तुला भडव्या काय झालेलं नाही, भास होतात, दारू पिऊन वाट लावलेली आहेस, एक इंजेक्शन ढुंगणावर देतो, झोपशील 2 तास, सगळं व्यवस्थित होईल. असं जर डॉक्टर सिल्कवर्थने बिल डब्ल्यूला ट्रीट केलं असतं तर आपण सगळे अजून झोपलेलोच असतो. सुदैवाने डॉक्टर सिल्कवर्थ त्याला म्हणाले, यू आर नॉट क्रेझी, तू वेडा नाही आहेस, तुला भास नाही होते. हे असं काहीतरी होतं असं मी वाचलेलं आहे, मलाही त्यातलं धड काही माहिती आहे असातला का भाग नाही आहे, पण असं काहीतरी होतं हे मी ऐकलेलं आहे. यू बेटर हँग ऑन टू इट. आणि बिल डब्ल्यूला झोपेची औषधं न देता तो सांगतो की तुला जे काय अनुभव आलेला आहे त्याला तू पकडून ठेव. आता त्याला पकडून ठेवायला सांगितल्यानंतर बिल डब्ल्यूला सोडतात आणि बिल डब्ल्यूला त्या हवेमध्ये तो असतो, त्यामुळे तो सगळ्या दारुड्यांना सांगतो, अपने को ऐसा हवा आया, लाईट दिखाई दिया, या हुआ त्या हुआ. आणि सगळे 6 महिने त्याच्या घरी राहतात, छानपैकी पितात. एकजण त्याच्या बायकोच्या मागे धावून गेला चाकू घेऊन वगैरे वगैरे. एकही माणूस सोबर राहिला नाही. आणि जेव्हा तो कामानिमित्त बिल डब्ल्यू डॉक्टर बॉबच्या गावाला म्हणजे ॲक्रॉनला पहिल्यांदा गेला तेव्हा डॉक्टर सिल्कवर्थनं भेटला आणि डॉक्टर सिल्कवर्थी त्याला इकडे म्हणाला. तर कानात सांगितलं, काय सांगितलं, तुझा फ्लॅश, आपण फ्लॅश म्हणतो त्याला, प्रकाश अनुभव म्हणतो, तो तिथे जाऊन सांगू नकोस. तुला मी जे सांगितलेलं सत्य आहे. मन सांगतं थोडी दारू पी, ऑब्सेशन, आणि शरीर सांगतं आता बसून टाईट होईपर्यंत पी, फिजिकल ॲलर्जी, हे त्यांना सांग. आपल्या सुदैवाने तो ज्याला सांगायला गेला तो ऑलरेडी डॉक्टर होता, तो ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जात होता, त्याला व्हरायटीज ऑफ रिलिजियस एक्सपिरियन्सेस माहीत होतं, पण त्याच्यात बदल होत नव्हता. त्याला हे वैश्विक सत्य कळलं तेव्हा तो म्हणाला, अरे हां यार तू बोलताय वो सही आहे. मला पहिला माणूस भेटला जो माझी हृदयाची भाषा बोलतो. आणि त्यांची दारू बंद झाली, डॉक्टर बॉबची दारू बंद झाली. आणि नंतर मग अनेक वर्षानंतर
1935 ते 1960 सालापर्यंत बिल डब्ल्यूनी पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये रोलँड एचचा उल्लेख नाव न लिहिता केलेला आहे. एक धनाढ्य अमेरिकन माणूस असं त्यांनी लिहिलेलं आहे. तो ज्या डॉक्टरकडे गेला होता त्या डॉक्टरचं नाव आहे कार्ल युंग, आणि त्याला त्यांनी पत्र लिहिलं 1960 साली. बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये ते पत्र आहे. आणि त्याला विचारलं की ओ डॉक्टर साहेब, तुम्हाला जर माहीत होतं तर तुम्ही हे मोठ्याने का नाही सांगितलं. आणि कार्ल त्याला ताबडतोब पत्र लिहिलेलं आहे. आणि ते पत्र लिहून झाल्यानंतर 3 महिन्यांनी कार्ल वारलेले आहेत. कारण आपण सगळे भाग्यवान आहोत की हे विश्लेषण आपल्यासमोर आहे. डॉक्टर कार्ल काय सांगितलं बिल डब्ल्यूला, ते म्हणाले औषधाने हा बदल होत नाही. कारण रोलँड एच माझ्याकडे आला, अमेरिकेहून युरोपामध्ये आला, त्याला मी 1 वर्ष ट्रीटमेंट दिली, त्याला त्याचे सगळे मनोव्यापार समजावून सांगितले, आणि तो घरी गेला, आणि तो घरी जाऊन परत प्याला, आणि परत येऊन माझ्या उरावर बसला की आता मी परत का प्यालो ते सांगा, किंवा ह्याच्यातून बाहेर पडायचं कसं ते सांगा. पण तेव्हा जर मी त्याला सांगितलं असतं की तुझ्या आजारावरती माझ्याकडे उपाय नाही, तर माझे जे सगळे वैद्यकीय सहकारी आहेत ते माझ्यावर डाफरले असते की तू असं कसं पेशंटला सांगतो आमच्या शास्त्रात उपाय नाही म्हणून. म्हणून मी घाबरत त्याला सांगितलं की तुझ्यासारख्या दारुड्याच्या बाबतीत मी बदल घडून आणायचा प्रयत्न करत होतो, पण मी अयशस्वी झालेलो आहे. तो रोलँड एच विचार तुम्हाला आता मरने का क्या, फिर तुम्हारे पास दवाने तो मर जाने का क्या, ऐसे पिते पिते. तर नाही, अजून एक उपाय आहे. आणि ते हळूच त्याला सांगतात तू धर्माला लाग. आणि हे वाक्य ऐकल्यानंतर तो जो रोलँड एच आहे तो ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये जातो. हा ऑक्सफर्ड ग्रुप जो आहे त्याचा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी इंग्लंडशी संबंध नाही. ऑक्सफर्ड ग्रुप हा अमेरिकेमध्येच येशू ख्रिस्तानंतरच्या पहिल्या शतकामध्ये ख्रिश्चन धर्माची जी तत्त्व होती त्या तत्त्वांचं आचरण करणारे जे एकत्र आलेले लोक होते त्यांना ऑक्सफर्ड ग्रुप म्हणायचे. त्या ऑक्सफर्ड ग्रुपमध्ये हा रोलँड एच जायला लागल्यानंतर त्याला तिथं 5 तत्त्व 6 तत्त्व सापडली. त्यातलं पहिलं होतं सरेंडर, वी ॲडमिटेड, आम्ही मान्य केले. दुसरं होतं कन्फेशन, कबूल करायचं 4थ्या पायरीमध्ये. तिसरं होतं रेस्टिट्यूशन, 9वी पायरी होते. आणि अशा अनेक त्यांच्या पायऱ्या होत्या. हा रोलँड एच तिथे जाऊन सोबर झाला. रोलँड एचनी मेसेज दिला आणखी 2 माणसाला, कोब्रा आणि शार्प का कायचं काहीतरी नाव आहे, मी चुकत असेल मला तुम्ही करेक्शन करू शकता. आणि ह्या दोघांनी एबी थॅचरला मेसेज दिला. एबी थॅचर बिल डब्ल्यूकडे आला आणि बिल डब्ल्यूला सांगितलं असं असं ऑक्सफर्ड ग्रुप आहे. बिल डब्ल्यू तिथे गेला. बिल डब्ल्यूने त्या ऑक्सफर्ड ग्रुपच्या अटेंड केल्या मीटिंग्स. त्याला समजलं असं वाटलं, त्याची दारू बंद झाली, तो परत आला आणि पुन्हा प्याला. त्यामुळे बिल डब्ल्यूच्या बाबतीत हे ऑक्सफर्ड ग्रुप काम नाही केलं. डॉक्टर बॉबच्या बाबतीत ऑक्सफर्ड ग्रुप ऑलरेडी चालू होतं आणि डॉक्टर सिल्कवरती सांगितलं ते त्याला पटलं. आणि हा व्हरायटीज ऑफ विलियम जेम्स जे सांगत होता ते बिल डब्ल्यू म्हणतो मला नंतर जाणवलं आणि मग मी ते बिग बुकमध्ये घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्याची सांगड घालून आपल्याला 2 गोष्टी कळल्या. एक गोष्ट म्हणजे दारू पिणे हा गाढवपणा आहे आणि हा गाढवपणा थांबवायचा असेल तर अल्कोहोलिक सनासमध्ये बंद होऊ शकते. हे आपल्याला सोपं कळलं. बाकी काय तत्त्वज्ञान मी आत्ता जे काय बोललो ते सगळं मला कळलेलं आहे अशातला भाग नाही. ही बरीचशी पोपट पंचीच आहे किंवा हे कंपायलेशन आहे. पण मला जे काय मांडायचं होतं की इथपर्यंत कसा आलो मी, तर ह्या लोकांनी सांगितलं की प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज, हा प्रोफाऊंड पर्सनॅलिटी चेंज होण्यासाठी तुला अल्कोहोलिक सनासमध्ये यायला पाहिजे. मग बिल डब्ल्यूने परिशिष्ट दुसरेमध्ये सांगितले की हा जो बदल आहे हा 2 प्रकारे होऊ शकतो. एक असा आहे तो फ्लॅशवाला, ज्ञानेश्वर महाराजांना झाला, येशू ख्रिस्ताला झाला, अनेक लोकांना झालेला आहे धर्मामध्ये. पण दारुड्याला असा झालेला बिल डब्ल्यूचं एकमेव उदाहरण आहे. बाकी सगळ्यांना जे होतं ते एज्युकेशनल व्हरायटी. आता हा बदल कुठून घडून आणायचा? अल्कोहोलिक सनासमध्ये आल्यानंतर प्रत्येकाने आपला पहिला दिवस आठवावा. बरोबर आहे. पहिला दिवस आठवल्यानंतर किंवा दारू थांबवल्याचा दिवस आठवा. सकाळी 10 ऑक्टोबरला उठल्यानंतर माझ्यामध्ये काय बदल झाला की मी परत दारू नाही प्यायला गेलो. मी नवप्रकाशच्या मिटिंगला जायचो तेव्हा दुसऱ्या माळ्यावरती मिटिंग चालायची आणि मी भिवंडीहून आलेलो असायचं तेव्हा. आता मी हे 35 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. आणि मला भीती असायची की जाताना मी धामणकर नाक्यावर उतरलो. तुमच्यापैकी जे भिवंडीला आले त्यांना माहीत असेल. धामणकर नाक्यावर उतरलो की तिथे माझा नित्यानंद नावाचा बार होता. आणि असं अनेक वेळा झालेलं आहे की आमच्याकडे शेअर रिक्षा असते. म्हणजे एक माणूस बसला की तो एक मंडई करतो, दुसरा आला की तो लगेच उचलतो आणि चालू पडतो. मागे बघतो तर आधीचा पॅसेंजर गायब आहे.
तो मी असायचो. तो ह्या दरवाजाने घुसायचो रिक्षात आणि त्या दरवाजाने नित्यानंद बारमध्ये जायचो. नवप्रकाशच्या मीटिंगमध्ये 8-10 दिवसांनी मी सहदेव आप्पाला विचारलं, म्हणजे साला मला धामणकर नाक्यावर उतरल्यावर घाम फुटतो, मला काहीतरी आयडिया सांग. तो म्हणाला, अरे सोपी आयडिया आहे ना, पुढच्या स्टॉपला उतर ना आणि तिकडून चालत जा, काय फरक पडतो, रिक्षाने जा तिकडून, जे काय असेल ते. आणि त्या दिवशी मी त्याचं ऐकलं आणि मी शिटी वाजवत घरी गेलो. आणि मनात विचार असा आला, आपण कधी राष्ट्रपती झालो तर सहदेवला राष्ट्रपती पारितोषिक देऊन टाकायचे. कारण त्याने मला पहिला बदल सांगितला होता की तू जर का धामणकर नाक्यावर उतरलास तर तुला तुझा अड्डा खेचणार आहे, त्याच्याऐवजी तू पुढच्या स्टॉपला उतर आणि तू सुखरूप घरी जाशील. त्याच्यामुळे माझ्यामधल्या बदलाची आध्यात्मिकतेकडे, आध्यात्मिक शब्द वापरले की दचकायला होतं, बाचकायला होतं. बरं, ह्या आध्यात्मिकमध्ये आणखी एक गुताड आहे. ह्या आध्यात्मिकमध्ये गुताड असा आहे की ज्यांनी आध्यात्मिकता अजिबात केलेली नाही. आता आध्यात्मिकता म्हणजे 12 पायऱ्या, आपल्या दृष्टीने तेवढंच माहिती आहे आपल्याला. बाकी आपण काय धर्म, देव, आत्मा, परमात्मा, सगुण, निर्गुण काय आपल्याला ओकठो कळत नाही. तर आपण त्या वाट्याला जायचं नाही. आणि हे BW माहीत होतं, त्यामुळे त्यांनी बघितलं हे बेवड्याने दिलं तर बेवडे पळून जातील आणि अड्ड्यावरती जाऊन त्याच्यावर चर्चा करतील. युअर सोल. मी माझ्या डॉक्टरीन बाईला विचारलं, ती जेव्हा सोल म्हणत होती तेव्हा म्हटलं SOUL का SOLE? ती म्हणाले, अहो काका काय विचारते तुम्ही असं. तर मी चक्रम आहे, मी काहीही बोलू शकतो. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर लक्षात आलं की ज्यांनी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतलेला नाही, ज्यांनी आध्यात्मिककडे गेलेले नाहीत, त्यांचं चांगलं चाललेलं असतं. अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये बऱ्याचदा एक सभासद सांगायचा, माझ्या हातावर बाईने एका बडीशेप दिली की मला गुदगुल्या होतात आणि बाईच माझ्या पाठीमागे लागते म्हणायचं. चायला मी म्हटलं, आम्ही 4थी पायरी घेतली, 5वी पायरी घेतली, आम्ही काय उपटाला बसलो घेते, आम्हाला कोणी बाई बडीशेप ठेवत नाही आमच्या हातावर ना, आमच्या कोणी मागे लागत नाही चायला. त्याच्यामुळे लक्षात यायला आलं की ज्यांनी 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतलाच नाही ते डायरेक्ट GSOचे चेअरमन वगैरे होतात. आणि माझ्या दुर्दैवाने ते ग्रस्त चेअरमन असायचे. मी 4थ्या पायरीवर शिरा ताणून माझे अनुभव सांगायचो आणि ते झाल्यानंतर ते काय सांगायचे चेअरमन म्हणून, आम्ही काय पायऱ्या बिऱ्या घेतलेल्या नाही पण आमचं काय वाईट चाललेलं नाही. ते बाकीचे लोक डोक्याला हात लावायचे, अरे कोणी याला चेअरमन केलं, चायलाय निदान विषयाला तो बोललाय त्याच्यात तंगडं ते घालू नकोस. पण आध्यात्मिकतेकडे गेलेले नसलेल्या लोकांचं बरं चाललेलं असतं, त्याच्यामुळे आणखी भीती वाटायला लागते. आध्यात्मिकतेकडे न गेलेलंच बरं तिच्या आईला. ते जाऊन मग काय ज्यांचं झालेलं आहे बघ ना, ते नुसतं पुस्तकं वाचतात आणि यांना अक्कल शिकव, त्याला अक्कल शिकव हेच करत बसतात. त्याच्यापेक्षा ते न केलेले बरे आहेत, ते चेअरमन वगैरे होतात, त्यांचं चुपचुपीत चालतं. हा एक गैरसमज आहे. तर दुसरा एक गैरसमज असा आहे की आध्यात्मिकता म्हणजे ती कुठे मिळते. मी नवप्रकाशला जायचो, मी हरिभाऊनं विचारलं की तुम्ही सारखं सारखं त्याच लोकांना का शेअरिंग देता. ते म्हणाले त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे. त्याने म्हटलं हा कुठे असतो कार्यक्रम. ते निळं पुस्तक लावलेलं असायचं पहिल्यापासून. तेव्हा ते म्हणाले ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे. जाताना मी पुस्तक विकत घेतलं, काहीतरी 26 रुपये होतं. 10:30 वाजता भिवंडीला घरी पोचून जेवण वगैरे झालं, 10:30 वाजता वाचायला सुरुवात केलं, 2:30 वाजेपर्यंत संपलं माझं वाचून. मी म्हटलं आपण कार्यक्रम घेतला, हरिभाऊन जाऊन सांगितलं, म्हटलं मी ते पुस्तक झालं, माझा कार्यक्रम घेऊन झाला. ते म्हणाले असं नसतं, स्पॉन्सर घ्यायचा असतो. लगेच आपल्याला धीर नाही ना, कारण मला वाटलं की अल्कोहोलिक्स अनोनिमसचं शेअरिंग म्हणजे वक्तृत्व स्पर्धा आहे आणि त्याच्यात आपल्याला उतरायचं आहे. 1 ऑगस्टला आपण टिळक पुण्यतिथीला जसं ढँटॅन शेअरिंग भाषण करतो तसं करायचं इथे. मी गेलो गुरुजींकडे. गुरुजी म्हणाले कशाला घ्यायचं आहे स्पॉन्सर तुला. म्हटलं कार्यक्रम घ्यायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे. म्हटलं 4थी 5वी पायरी लिहायची. तोपर्यंत एवढं कळलं होतं की पहिल्या 3 पायऱ्या प्रत्येकजण घेतच असतो, कळत नकळत. नकळत कसा सांगतो. पहिल्या पायरीत काय म्हणतो, हारलेलो आहे. अरे हारलेलो आहे म्हणून तर इथे मिटिंगला आलो ना बाबा. हारलेलो नसतो तर आलोच नसतो. मिटिंगला येऊन कितीतरी लोक परत गेलेले आहेत ना. तुमच्या एवढी आमची अवस्था वाईट नाही. ते म्हणाले आम्ही हारलेलो नाही, ते परत गेले. आणि जो टिकला तो पहिली पायरी नक्की घेतलेली आहे. माझ्या एकट्याच्याने होणार नाही, उच्च शक्ती पाहिजे. ते उच्च शक्ती वगैरे काय मला कळलं नाही. मला एवढं कळलं, मोर मीटिंग मोर चान्सेस, लेस मीटिंग लेस चान्स, नो मीटिंग नो चान्स. त्यामुळे मी मिटिंगला येऊन बसलो. माझी दुसरी पायरी उच्च शक्ती, माझी ही बाकडी, हे जे काय वर्ग असेल तो. तिसरी पायरी परमेश्वरा. आता आली वांदे आमचे. पुन्हा आपण थिओलॉजीकडे जाणार आहोत. देव, धर्म आणि त्या धर्माचं आचरण न करता वाईट गोष्टी करणाऱ्या लोकांचा बद्दल मी बोंबलायचो.
हा बघ तो साला शंकराला सोमवारी सकाळी श्रावण महिन्यात पाणी घालतो आणि श्रावण संपला का दुसऱ्या दिवशी गटारात पडलेला असतो, काय उपयोग आहे ह्याचं देवाचं करून. त्याच्यामुळे मी देवाच्या करणाऱ्यांपैकी जे चुकीचं करत होते त्या लोकांची उदाहरणं शोधून काढायचो आणि सगळ्या देवाला आणि सगळ्या धर्माला शिव्या द्यायचो. खरं बघायला गेलं तर असं व्हायचं कारण नव्हतं, कारण मी वारकरी घरामध्ये संस्कार असल्यामुळे तसं व्हायला नव्हतं पाहिजे. पण एक दिवस बापू आणि मी आमच्या भिवंडीच्या एका देवळात भेटलो. बापू म्हणाले, हे जे बाबा आहेत ना फोटोतले, त्यांच्या मांडीवर मी खेळलेलो आहे. म्हटलं बापू ते सगळं ठीक आहे, पण मग दोघांना येत का जावं लागलं ते सांगा. ते म्हणाले, नाही, धर्माचा आणि तुमचे जे काय भोग आहेत किंवा तुम्ही पाप म्हणा भोग म्हणा जे झालं ते झालं म्हणा, ते सगळं तुम्हाला करायला लागतं. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं की हे आध्यात्मिक झेंगाट जे आहे त्याचा अर्थ माझ्यापुरता बदल घडून आणणे एवढंच करायचं. आणि त्या बदलासाठी दारू बंद करण्यासाठी काय करायला पाहिजे ते जुन्या सभासदांनी सांगितलं. जसं मी आत्ता सांगितलं की सहदेवनी सांगितलं पुढच्या स्टॉपला उतर. त्याच्यानंतर एका सभासदावर मी बोलत होतो आणि त्या सभासदाला मी सांगितलं माझे बरेचसे हॅपनिंग जे आहेत ते नवप्रकाशमध्ये आहेत. कल्याणला आनंदसी प्रेमाने वागवायचे, अरे हे आला फार्मसिस्ट आहे अमुक आहे तमुक आहे, आणि इथे काय त्रास नाही द्यायचे, इथे आपला बापाचा राज्य आहे तिच्या आईला. आणि नवप्रकाशला मात्र सगळे शूरवीर बसलेले असायचे, त्यामुळे ते तलवारीच घेऊन बसलेले, दिसला की भोसका दिसला की भोसका. त्यामुळे त्याच्यामध्ये आणि मला गिनीपिक व्हायची खाज असायची, त्यामुळे मीच जाऊन सांगायचो मला भोसका मला भोसका. त्यामुळे ते आनंदाने भोसकायचे मला. एकाला मी विचारलं, म्हटलं काय रे इथे सारखं सारखं त्या दारूबद्दलच चर्चा करता तुम्ही. तो म्हणाला ठीक आहे, ते नवप्रकाशच्या समोर कुंडी आहे कचऱ्याची कुंडी, तो म्हणाला आपण कचऱ्याच्या कुंडी ह्या विषयावर बोलूया. आणि त्यांनीच स्वतः निबंध लिहिल्यासारखं म्युन्सिपाल्टीने कचरा कुंडी उचलली पाहिजे, वेळच्या वेळी रिकामी केली, जे नागरिकांनी असं केलं पाहिजे. म्हणून 10 मिनिटांनी मी त्याला गप बस आपला कचरा कुंडीशी काय संबंध. अरे म्हणाले घनचक्कर तेच तर तुला सांगतो, तुझा माझा संबंध दारूमुळे आहे, तेव्हा आपण दारूबद्दलच बोलणार आहोत. आणि मग लक्षात यायला लागलं की आध्यात्मिकतेकडले पहिलं पाऊल ह्याचा अर्थ मला दारूबद्दल म्हणजे दारू बंद केल्यानंतरच्या आयुष्याबद्दल बोलायला लागलं. मग माझ्यामध्ये जो बदल घडून आणायचा तो 4थ्या पायरीने झाला. आत्ता मगाशी मला कोणतरी विचारतो मी विपश्यना करतो चालेल का. म्हटलं अरे मी विपश्यनाला पहिल्यांदा गेलो तेव्हा मी 22 वर्ष सोबर होतो आणि मी डोळे मिटून ढसा रडायला लागलो, कारण माझ्या 4थ्या पायरीमधल्या ज्या फिल इन द ब्लँक्स होत्या त्या सगळ्या मला आठवल्या. मी आईचा गळा दाबायला कसा निघालेलो होतो, वडिलांच्या नंतर कसं मी मारायला निघालेलो होतो, हे सगळं मला आठवायला लागलं. जे मी त्या 4थ्या पायरीत लिहिलेलं नव्हतं ते मी डोळे मिटून बसल्यानंतर मला कळायला लागलं. आणि आणखी एक आपल्याला एक सायकॅट्रिस्ट सांगतो, तो म्हणतो स्पिरिट वर्सेस स्पिरिटम. हे आम्ही जे पितो ते स्पिरिट आणि ते आकाशामध्ये मी फुल टाईट असताना शाळेच्या मैदानात जाऊन झोपायचो आणि आकाशाकडले तारे बघायचो आणि परमेश्वराला शिवाय द्यायचा, तू तो साला भांग पिके सोया आहे, हमको तो बेवडा बनाया, तू ऊपर मजा कर रेला आहे, असलं त्याच्याशी संवाद साधायचं. तर ह्या स्पिरिटमधनं त्या स्पिरिटशी संवाद साधायचा माझा प्रयत्न असायचा. आणि आम्हाला त्या सायकॅट्रिस्टने सांगितलं की हेच तुमचं सोल्युशन आहे. तुम्हाला दारू बंद करायची असेल तर तुमच्यात बदल झाला पाहिजे. आणि त्या बदलाला बिल डब्ल्यूनी आध्यात्मिक स्पिरिच्युअल हा शब्द वापरलेला आहे. तर स्पिरिच्युअल म्हणजे काय, आध्यात्मिक बदल म्हणजे काय, आध्यात्मिक जीवन म्हणजे काय, आध्यात्मिक जागृती म्हणजे काय, ह्या सगळ्याचा सोपा अर्थ आपण आपल्यापुरता मी माझ्यापुरता घेतो तो बदल. आता मी माझ्यामध्ये काय काय बदल झाला किंवा घडून आणला किंवा बायका आणि स्पॉन्सरनी लाथा घालून मला करायला लावला तो मी सांगायचा प्रयत्न करतो. पहिल्या वर्षभरात काय झालं, पहिल्या वर्षभरामध्ये मज्जा होती, मस्तपैकी पोपट नवीन बोलतो आहे त्याच्यामुळे आपल्याकडे लगेच ढकलायचं असतं पुढे, बरोबर आहे. त्यामुळे मला शेअरिंगला मी पुण्याला गेलो होतो, होजी होतं होजी, मी पोपटासारखा बोलायचो, 4थी पायरी 5वी पायरी अमुक झालं तमुक झालं. आणि त्याने मी विचारलं तुम छठा कदम कैसा लेता है. ह्याला माझी चड्डी पिवळी झाली, पण छठा कदम लिया ही नाही तो कैसा लेता है किधर मालूम हमको. मी आपलं येऊन बोंबलत अनिल डे आणि विश्वनाथ गुरुजींकडे परत गेलो. ते म्हणाले अरे तो तुला तुझी परीक्षा घेत होता हे तुला कळलं का. म्हटलं हो, आपण कच्चा लिंबू आहे आपल्याला माहिती आहे. मग ते त्याला सांगितलंस का. तर म्हटलं हो, मी त्याला लगेच कबूल केलं की आपले को एक्सप्लेन करने को नहीं आएगा लेकिन अपने अंदर कुछ तो हो रहा है, वो 5वां और 6वां कदम 6ठा और 7वां कदम है क्या, मैं तुमको पूछता हूँ. लगेच त्याच्यात तंगड्या गळ्यात घालून मी मोकळा झालो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर मला कळायला लागलं पहिली गोष्ट म्हणजे पहिलं वर्षभर माझं लग्न झालेलं नव्हतं. त्याच्यामुळे मी खूप मीटिंग केल्या आणि खूप ठिकाणी नाईट विजिल अल्कॅथॉन ऐकल्या मी. त्याच्यामुळे माझा खूप फायदा झाला. फायदा तो असा झाला की मला इतर लोकांचे अनुभव ऐकल्यामुळे पुस्तक म्हणजे काय ते कळायला लागलं. पहिला मी धरला मुकुंदला. मला मुकुंद 2 गोष्टी करता आवडायचं. बऱ्याच लोकांना मुकुंद आवडत नाही, समकालीन माझे जे असतील त्यांना माहिती आहे मुकुंद आवडण्यासारखा प्राणी नव्हता.
पण मला 2 गोष्टीकरता मुकुंद आवडायचा. एक म्हणजे मुकुंदच्या जे के ग्रुपच्या मीटिंगमध्ये मला बटाटे वडे मनसोक्त खायला मिळायचे. 10 पैशाचा एक वडा त्यांच्या कॅन्टीनमधनं घेऊन यायचा. एक संदीप नावाचा सभासद होता, तो आणि आम्ही 8-8, 10-10, 12-12 वडे खायचो. आणि लंगरला कसं आपण हात पुढे करून उभे राहतो, तो कागद बिगत काय द्यायचा नाही, तो हात पुढे करायचा आणि धपाधप 2-4 असं टाकून जायचं. बाकी सगळे जे म्हातारे कोतारे असायचे त्याच्यामुळे ते 1 वड्यामध्ये 2 वड्यामध्ये पॅक व्हायचे. आता पिशवी भरलेली असायची, आम्ही त्या पिशवीमध्ये मुकुंदचा हात कुठे त्याच्यावरनं ठरवायचो हात किती खायचे. तर मला मुकुंद आवडतो बटाटे वड्यामुळे. आणि दुसरं मुकुंदने चांगलं काम केलं माझ्या बाबतीमध्ये ते म्हणजे इंग्रजी लिटरेचर GSO नसल्यामुळे तेव्हा अवेलेबल नसायचं. बरेच सभासद परदेशी जाऊन एक्स्ट्रा कॉपीज घेऊन यायचे आणि ते आणल्यानंतर ते इथे ज्याला हवं त्याला देत असायचे. त्यामुळे हे सगळं लिटरेचर जे आहे ते मला वाचायला मिळालं, ही मुकुंदची कृपा आहे. आणि तिसरे मुकुंदने चांगलं काम केलं म्हणजे मला वकील व्हायला प्रवृत्त केलं. माझं LLB अर्धवट राहिलेलं होतं 81, 82, 83, 84. तो मला म्हणाला एक दिवस, तो आणि त्यांनी छानपैकी मला सांगितलं. तो म्हणाला, अरे हा सुभाष गाढव आहे, त्याला काय अक्कल नाही, किती भारी प्रॅक्टिस करतो बघ. आयला मला लगेच पटलं, तू तर किती हुशार आहे सुभाषपेक्षा. त्याच्यामुळे मी पहिलं काम काय केलं, तर माझं 3rd LLB नापास होतं ते पूर्ण करून घेतलं, ज्याचा मला पुढे फायदा झाला. आणि मग मी लॉचा मास्टर झालो. त्यामुळे पहिल्या वर्षभरामध्ये खूप ठिकाणी ऐकल्यामुळे माझ्यात बदल झाला. पण तो बदल मला मॅनिफेस्ट करता आला नाही, कारण तोपर्यंत मी माझ्या आईच्या घरात होतो आणि माझ्या जुन्या सवयी होत्या. मला चवळ्याची भाजी आवडत नाही, ते चवळी केली असं की ताट फेकून द्यायचो. मला काल कोणतरी म्हणाला, अरे ते सोबराटीत ताट फेकतात. म्हटलं, अरे माझ्या घरातली सगळी ताटं अशी वाकडी झालेली आहेत आणि सगळे तांबे जे आहेत, स्टीलचे असोत नाही तर तांब्याचे असोत नाही तर पितळे आहेत, सगळे चपाटलेले आहेत. मी असे रागाने आपटलेले आहेत सगळे. अगदी 25 वर्षानंतर मी TV चा रिमोट फोडला आणि शेअरिंग केलं. शेअरिंग केल्यानंतर एकजण तो हनुमंत आला जवळ, म्हणाला, अहो असं नका ना शेअर करू तुम्ही. म्हटलं काय होतं, नाही आम्हाला वाटतं मग काय उपटायची तिच्या आईला 25 वर्ष दारूपासून दूर राहून, तुम्ही तसेच करताय जे आम्ही करताय ते. सुदैवाने माझ्याबरोबर बबन होता. बबन म्हणाला, अरे हे थोड्याफार फरकाने सगळेच जण करत असतात, हा जरा मोठा गाढव आहे आणि हा पोपट गाढव आहे, त्यामुळे हा लगेच सांगतो सगळं करतो ते. आणि त्याच्यात हाईट ऑफ इट म्हणजे मी एका सभासदाला बरोबर घेऊन गेलो लॅमिंग्टन रोडला रिमोट आणण्याकरता. त्याने मला सांगितलं, सर 2 घ्या. मग 2 कशाला? म्हणाल, नाही तुम्हाला परत राग आला आणि फोडलात तर मला परत नको यायला इथपर्यंत. त्याच्यामुळे ए मेंबरला पण भरोसा नसतो हे मला कळायला लागलं. पण हा बदल हळूहळू लग्न ठरल्यानंतर मग जास्त व्हायला लागला. बायकोनी पहिलं सांगितलं, तू सिगरेट पितो ते की मला आवडत नाही. आता तेव्हा आपण आपल्या आईबापाला काय प्रेम देऊ शकलो नाही, त्यांनी निदान बायकोला पोरांना तरी प्रेम द्यायचं असलं काहीतरी हायपोथेटिकल किंवा काहीतरी होतं डोक्यामध्ये. त्यामुळे बायकोचं लगेच ऐकलं मी आणि माझी सिगरेट बंद झाली. पण ते सिगरेट बंद करणं एवढं सोपं नव्हतं हो. मी 2 दिवस सिगरेट बंद करून मिटिंगमध्ये आलो आणि आमच्याकडे विलास नावाचा एक जुना सभासद होता. तो म्हणाला, श्रीधर तू सकाळपासून सिगरेट नाही प्याला. त्याच्याशी काही बोललेलं नाही, त्याला माहीत नाही काही नाही. पण त्याने मला थोबाडा बघून सांगितलं की तू 2 दिवस झाले सिगरेट नाही प्याला. म्हटलं हो, काय तुला कसं कळलं? तर म्हणाले, मी पण बिडी बंद केलेली आहे, त्यामुळे माझा पण थोबाडा असंच झालेलं होतं. म्हटलं आता इलाज काय त्याच्यावर? त्याने खिशातनं लगेच एक लिमलेटच्या गोळ्या काढल्या, त्या कडाकडीच्या गोळ्या असतो. त्यामुळे जेव्हा सिगरेट प्यायचं टायमिंग असतं ना आपलं, तेव्हा ही गोळी खायची, चावून खायची, म्हणजे दात शांत होतात. माझी सिगरेट बंद झाली. त्याच्यानंतर माझं नॉनव्हेज खाणं जे होतं ते KEMच्या समोर, मी KEMच्या बॉईज हॉस्टेलला बरेच वर्ष पॅरासाईट म्हणून राहिलेले डॉक्टरांच्या बरोबर. दारू पिऊन यायचं, कुठे कुठे जाऊन यायचं, आणखी उपद्व्याप करून. आणि तिथे आलं की तो असा मोठा तवा लागलेला असतो आणि त्या तव्यावरती वेगवेगळे अवयव असतात, बकऱ्याचे कोंबड्याचे काय असतात ते असतील. मी फुल टाईट असा हलायचो मी. आणि तो मी त्याला विचारते, ये क्या है? तो म्हणाला, कपूर है. वो किधर होता है? अबे यार तेरे को खड़ा रहने को नहीं आता है, तेरा कपूर कहाँ दिखाऊंगा मैं? खाने का है तो बोल, बैठ जा. तर माझा नॉनव्हेजचा संबंध एवढाच होता. नाही तर आमच्या घरी वारकरी असल्यामुळे कधी नॉनव्हेज आणलेलं नाही. कोंबडी आली, अंडं आणलं तर गोमूत्र शिंपडून घ्यायचा असला प्रकार होता. मी दारू पितो आणि मी नॉनव्हेज खाल्लं. अल्कोहोलिक सायन्सच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर एकदम मला वाटायला, आपण वारकरी, आपण नॉनव्हेज नाही खायला पाहिजे. बायको नॉनव्हेज खाणारी, नंतर मुलगी नॉनव्हेज खाणारी, आजूबाजूला सगळे नॉनव्हेज खाणारे. पण मी ठरवलं आणि ते मला जमलं. अल्कोहोलिक सायन्समध्ये आल्यानंतर माझं नॉनव्हेज खाणं बंद झालं. तिसरा बदल होता तो म्हणजे मी 20-25 कप चहा प्यायचो. आणि माझे वडील वारल्यानंतर ते कोणीतरी सांगितलं की ते गुरुजी येतात तेव्हा तुम्हाला विचारतात, 1 वर्षभराकरता तुम्ही काहीतरी सोडा. तुम्ही म्हटलं मी साबुदाणा सोडतो. साबुदाण्याचा आपला संबंध एकादशीला फक्त, ती पण आषाढी एकादशीच वर्षातली एकच करतो, म्हणजे साबुदाण्याचा संबंध एकदाच येणार. तर बायको मागे होती, बायको म्हणे, साबुदाणा कसला सोडतो, चहा सोड.
आता सगळ्या बहिणींच्या देखत सगळ्यांच्या देखत मला कात्रीत पकडल्यावर मी झकमर हां ठीक आहे चहा सोड, चल चहा सोडला. आणि चहा सोडल्यानंतर ते वर्ष पूर्ण झालं की ते सगळ्या बहिणी किंवा नातेवाईक एकत्र येतात आणि त्या माणसाला ते खिलवतात. माझ्या बायकोने आणि पोरीने सगळ्या बहिणींना फोन करून सांगितलं की तुम्ही येऊच नका, तुम्ही आला नाही की हा साला चहा पिणार नाही. त्याच्यामुळे माझा चहा बंद झाला. पण मी गाडा बसल्यामुळे मी चहाच्या ऐवजी कॉफी प्यायला लागलो. त्याच्यामुळे चहा कटिंग मिळतो, कॉफी कटिंग मिळत नाही, त्यामुळे मी 22 कप कॉफी प्यायला लागलो. आणि माझं होमिओपॅथी डॉक्टरीन बाई बोंबलायला लागली की तुला इफेक्ट का होत नाही, तू काय करतो सांग मला. म्हटलं मी सकाळी उठल्यावर 1 कप कॉफी पितो. अरे होमिओपॅथी चुकीचं औषध दिलं की ते बदलायला आम्ही कॉफी प्यायला सांगतो, तू 22 कप कॉफी पितो, काय माणूस आहे का मस्करी आहे. दुर्दैवाने माझी आई कॅन्सरने वारली 6 महिन्यांनी. आता पुन्हा तो प्रश्न आला काय सोडायचं. बायको म्हणाली आता 22 कप कॉफी सोड. त्याच्यामुळे ती कॉफी सोडली. त्यामुळे मी आता चहा कॉफीपासून मुक्त आहे, नॉनव्हेजपासून मुक्त आहे. मटका मी कधी खेळलाच नाही, तर त्याला काय प्रश्न नाही. वुमनायझिंग करण्यासाठी पैसे खर्च करायला लागतात, बाई ठेवायला किंवा बाईकडे पटवायला पैसे खर्च करायला लागतात. मी चिंगूस माणूस आहे. तर माझ्या बायकोनं कधी सांगितलं कोणी अरे हा तिकडे बघत, ते म्हणाला कोणी येईल घेऊन जाईल ते बरं आहे, 8 दिवसांनी परत आणून सोडेल. घाणेरडा माणूस आहे, ह्याला सकाळी उठल्यावर 50 शिंका येतात, शेंबूड येतो, अख्खा रुमाल सगळं भरलेला असतो शेंबडात. जाऊ दे मरू दे, संडासला गेला तर फ्लश करायचं अक्कल नाही, ह्याला होतं प्रत्येक वेळी विसरतो. तर जी कोण घेऊन जाईल त्याला घेऊन जाऊ दे, 8 दिवसांनी आणून परत सोडेल मला माहिती आहे. तर माझ्या सुदैवाने हे जे मेजर बदल होते, पैशाचं आकर्षण म्हणून मटका खेळणे किंवा आणखी त्या प्रकारचे करणे. दुसरं होतं बाईगिरी, ते बंद झालं. चहा बंद, कॉफी बंद, सिगरेट बंद, नॉनव्हेज बंद. हे मेजर बदल झालेले आहेत. अर्थात हे एका वर्षात नाही झाले. अल-नॉन मेंबर जे आहेत ना त्यांना हात जोडून विनंती, घरी जाऊन तुमच्या नवऱ्याला सोट्याने हाणू नका. त्यांनी सोडलं, तुला काय सोडायला होतं. अरे तो सनत मला शिव्या घालायचा. सनत जेव्हा आम्ही भिवंडीच्या मिटिंगमध्ये सांगायचो तेव्हा सनत सांगायचा की मी शेअर करायचो ना, आता मी दुपारी झोपायचं बंद केलेलं आहे, आता मी सिगरेट बंद केलं. आणि सनतची बायको नेमका एक दिवस आली, तिने जाऊन सनतला टुसमुळ, तो सोडतो तुला काय झालं, तो सोडतो तुला काय झालं. तर तुम्हाला हात जोडून विनंती, तुमच्या नवऱ्याला श्रीधरच्या पागडीमध्ये मोजू नका. तुमचा नवरा स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, तर त्याला जेव्हा सोडायचे तेव्हा सोडेल. बिग बुकमध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे, ते वाचा. ते तुमचा अलोनांचा कार्यक्रम सांगतो तसं करा. पण त्याच्या पुरावर बसू नका, त्यांनी सोडली तू पण सोड, त्यांनी सोडलं तू पण सोड, असं करू नका, नाहीतर त्याचा त्रास तुम्हालाच होईल. कारण सुदैवाने अल्कोहोलिक सणाच्या मिटिंगमध्ये येत राहिले तर प्रत्येक स्पॉन्सरकडनं मला बदल शिकायला लागला. गुरुजी म्हणायचे मला वांग्याची भाजी आवडत नाही आणि माझ्या पोराला वांग्याची भाजी प्रचंड आवडते, सुभाषला प्रचंड भाजी आवडते. तर बायको आठवड्यातून 3 वेळा वांग्याची भाजी करते आणि मी वांग्याची भाजी गिळतो म्हणजे कळलं ना तुम्हाला काय. ते आवडत नसलेली वस्तू आपण एखाद्याला दम दिला आणि खायला लावली तशी मी गिळतो म्हणे. खायला मी म्हटलं हा म्हातारा 65व्या वर्षी 3 वेळा वांग्याची भाजी खाऊ शकतो, तर मला एखाद दिवस आवडती भाजी असेल तर मला खायला काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे माझी बायको आज ठामपणे सांगते की ह्याला खायचं प्यायचं काय भानगड नसते, जे समोर ताटात वाढेल ते जाणीजे यज्ञकर्म म्हणून खातो. त्यामुळे तो एक माझ्यामध्ये झालेला बदल आहे. आणखी बदल झाला तो म्हणजे अनिल डीनी मला सांगितलं की तू धंदा करतोस त्याच्यापेक्षा नोकरी चांगली करशील. हा माझ्या आयुष्यातला बदल होता. कारण मला असं वाटत होतं माझी जात वाणी आहे, बनी आहे, मी जाम भारी धंदा करतो, पण मी मुळात बेवडा आहे. त्याच्यामुळे मी जाऊन कटकट करायचो, हा डॉक्टर पैसे देत नाहीत, त्याची उधारी बाकी आहे, तो आमकं त्याला सरळ करतो, त्याला दाखवतो. ते म्हणाले तुला धंदा करायच्यापेक्षा ना तू नोकरी चांगली करशील. म्हणजे त्यांना असं म्हणजे तुला धंदा करायची अक्कल नाही आहे, तू नोकरी कर. पण माझ्या सुदैवाने स्पॉन्सरच्या शब्दात ताकद असते. 8 दिवसात मला नोकरी घरी चालत आली आणि मी मास्टर झालो. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आणखी एक बदल माझ्यामध्ये झाला, तो म्हणजे नोकरी करायला लागलो. धंदा बंद करून नोकरी करायला लागलो. त्याच्यानंतर सुदैवाने किंवा दुर्दैवाने माझं कॉलेज जिथे मी भिवंडीत शिकवत होतो ते बंद पडलं आणि पहिल्यांदा हाकलला मला. त्यामुळे झक मारून मरता क्या नाही करता 2 वर्ष बेकार होतो. बायको सांगेल ते ऐकत होतो, कारण बायकोच्या जीवावर जगत होतं. आपल्याकडे काही उत्पन्नाचं साधन नव्हतं, बापदादाची काही ठेवलेलं नाही, आणि जी होती ती बापदादाची हुशारी करून तुझ्या बापाची पितो का म्हणून जो डायलॉग असतो तसं बापाला पण सांगितलं, हट हवा आणि 13 पैसा नाही मागताय, अकेला हम कमाएगा. त्याच्यामुळे तिथूनही पैसे बंद झाले. पण सुदैवाने फार्मसीमधनं लॉमध्ये गेलो. आमचे शंकरभाऊ स्पॉन्सर होते. मुलगी झाल्यानंतर पैसे कसे साठवायचे, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, त्यांनी सांगितलं दर महिन्याला 500 रुपयाची NSC काढायची मुलीच्या नावावर. अशी 3 सायकल मी केलेत. पहिलं 6 वर्षाचं, नंतर 7 वर्षाचं, नंतर 8.5 वर्षाचं.
1000चे 1700 झाले, 2000चे 5000 झाले, 5000चे 10,000 थोडेसे टाकून केले. त्याच्यामुळे माझ्या मुलीचं आज बरं चाललेलं आहे. माझी मुलगी परदेशामध्ये जाऊन PhD केली, ती तिथेच राहते, लग्न झालेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे. माझी नोकरी 2020 साली संपली. मी प्रचंड चांगल्या चांगल्या चुनके घाणेरड्या शिव्या देऊ शकतो. मी प्राध्यापक आहे, पण मी अजूनही देऊ शकतो. मला हे जमलेलं नाही. हे काय मी भूषण सांगत नाही, हे कान पकडतो आहे. अनेक लाथा खाऊन झाले आहेत, अरुणच्या खाऊन झाल्या, शंकरच्या खाऊन, सगळ्यांच्या लाथा खाऊन झालेल्या आहेत, पण मला अजून शिव्या सोडता आलेल्या नाही आहेत. आणि मी माझी मास्तरकी करताना एखाद्या पोरावर चुती अक्कल नाही का तुला, असं पटकन बोलून जातो. तर पोरं आमची LLM वाली असल्यामुळे ती काय पटकन उलट बोलत नाहीत, पण माझे सहकारी मास्तर मला सांगतात, ह्याला कोणी रे मास्तर केला, प्रोफेसर कोणी केला याला. त्याच्यामुळे आजही आमच्या ग्रुपमध्ये लकी भाई मेरे ग्रुप में अभी वो बंद पड़ने वाला है, अभी तुम देख लेना, बराबर है. तो मेरे ग्रुप में सबसे जूनियर आदमी मैं हूँ. श्रीधर 35 ईयर्स, सीमेश 36 ईयर्स, सिप्रियन 38 ईयर्स, कृष्णन 39 ईयर्स, शांताराम दादर का आता है 41 ईयर्स, रमेश आता है 40 ईयर्स. तो मला हे कसे घडते वाच, चहाचा वाट आणि हे सगळं काम सांगायला लागतात, पण त्याच्यामुळे मी खुश असतो. बाकी एरवी नाही तर आमच्या मागे चक्र असल्यासारखं साला आपल्याला पॅडेस्टरवरती बसवलं जातं. माझ्या होम ग्रुपमध्ये छानपैकी मला लाथा खायला लागतात, त्यामुळे मी खुश आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येत राहिल्यानंतर प्रत्येक स्पॉन्सरकडून मी काहीतरी शिकलो. अनेक वर्ष मी कर्जच नाही काढलेलं आत्तापर्यंत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एकदाही कर्ज काढलेलं नाही. ना धंद्याकरता काढलं, ना 3 वेळा ब्लॉग घेतला मी, पण कर्ज नाही काढलं. जेवढे होते तेवढ्या पैशामध्ये मी भागवलं. त्याच्यामुळे मला कर्ज काढावं लागलेलं नाही. 2020 साली मी रिटायर झालेलो आहे. माझं अजूनही मास्तर की LLMला शिकवणं, व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून 2 तास, एकदा मालाडला जातो, एकदा विटीला जातो, बरं चाललेलं आहे. वर्कशॉप घेतो, पदरच्या पैशाने जातो. 82 वर्कशॉप झाली. अंशदान काढून लोक बोलवतात, त्याच्यामुळे तिथे जातो मी. माझं बरं चाललेलं आहे. यूट्यूबचं चॅनल आहे. अनेक प्रॉब्लेम्स आहेत. ऐकायला कमी येतं, मशीन आणून दिलं पण मी मशीन लावत नाही. आता त्या पापाला काय करणार. बायको पोरीला सांगते, पोरगी स्पॉन्सरला फोन करून सांगते, स्पॉन्सर मला सांगतो, अरे तुला मशीन आणून दिले, तू लावत का नाही. पण त्यात कू आवाज येतो, ते सगळ्या म्हाताऱ्यांचा येतो, तुझ्या एकटाच मशीनमध्ये येतो का. म्हटलं नाही, ते भारीवाली मशीन, तू 500वाली लावली नाहीस तर 50,000ची आणून तू काय लावणार आहेस. तू लावणारच नाहीस, तुला लावायची नाही. तर माझे गुडघे दुखतात, माझे खांदे दुखतात, स्पॉन्डिलायसिस आहे, मला ऐकायला कमी येतं. मी एकदा बोलायला लागलो की शांताराम टाकटाक वाजेपर्यंत मी थांबणार नाही आहे. त्याच्यामुळे मला कळायला लागलेलं आहे की माझ्यामध्ये बदल घडतोय. हा बदल पूर्ण झालेला नाही, हा सातत्याने होणारा बदल आहे. त्याच्यामुळे आज मला आध्यात्मिकतेकडे म्हणजे काय, तो बदलाकडे. एवढं जरी आज संध्याकाळी तुम्ही घरी गेल्यानंतर तुमचं बिग बुक काढा, परिशिष्ट दुसरे उघडून बघा, त्याच्यामध्ये आध्यात्मिकतेबद्दल जे काय लिहिलेलं आहे ते बोलायचा मी प्रयत्न केला. मी पहिल्या भागामध्ये माझी स्टोरी सांगायचा प्रयत्न केला. दुसऱ्या भागामध्ये आध्यात्मिकतेबद्दल थिअरी कुठून आली किंवा हे सगळं कसं बनवलेलं आहे BLWने ते सांगितलं. आणि तिसऱ्या भागामध्ये माझे अनुभव बदलायचे काय आहेत ते सांगायचा प्रयत्न केला. या कल्याण समूहाने मला शेअरिंग करायची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकलं त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. ओव्हर.